मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे येथे ग्रामीण विकासाचा पाया अधिक मजबूत झाला आहे। रायगड जिल्ह्यातील पेन तालुका आज विकासाच्या नव्या दिशेनं वाटचाल करत आहे। संपूर्ण तालुक्यात सीसीटीव्ही सुविधांमुळे नागरिकांची सुरक्षितता अधिक मजबूत झाली आहे। नवीन रस्त्यांमुळे गाव ते शहर दळणवळण अधिक सुलभ झाले आहे। प्रत्येक घरासाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे। ओला व सुका कचरा व्यवस्थापनामुळे पेन तालुका अधिक स्वच्छ होत आहे। सौर ऊर्जेच्या वापरामुळे पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळाली आहे। डिजिटल शाळा आणि संगणक सुविधांमुळे शिक्षण अधिक आधुनिक झाले आहे। नागरिकांच्या आरोग्यासाठी व्यायाम शाळा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत। पेन तालुका विकासाचं उदाहरण। नमस्कार, माझं नाव डॉक्टर महेश कृष्णा मोकल। मी गागोदे ग्राममंडळ गागोदे बुद्रुक येथे समुदाय आरोग्य अधिकारी या पदावर कार्यरत आहे। आपल्या संस्थेचं नाव आयुष्यमान आरोग्य मंदिर गागोदे बुद्रुक। या संस्थेमध्ये आपण सर्व आरोग्यविषयक सुविधा देत असतो, सेवा सुविधा। त्याच्यामध्ये विशेषतः आमच्याकडे नॉन कम्युनिकेबल डिसीज किंवा असंसर्गिक जे रोग आहेत त्याच्यावर जास्त फोकस असतो। आपल्या संसर्गाने होणारे आजार, टीबी, लेप्रसी किंवा इतर जे सर्दी पडसा असते त्याच्यासाठी लोक जागरूक असतात, परंतु असंसर्गिक किंवा जंतूंशिवाय जे होणारे आजार आहेत ते आजार लपून राहतात आणि जे जास्त जीवघेणे आहेत त्याचं स्क्रीनिंग आपल्याकडे चालतं। दर वर्षातनं आपण टोटल पॉप्युलेशनचं डायबिटीज, बीपी आणि कॅन्सर संदर्भात त्याची आरोग्य तपासणी केली जाते, स्क्रीनिंग केली जातं आणि त्यात जे संशयित असतात त्यांना आपण पुढे रेफर करतो की जेणेकरून ह्या सगळ्या जीवघेण्या आजारांचं अर्ली डिटेक्शन व्हावं। अर्ली डिटेक्शन झालं तर त्यांचा लवकर उपचार होऊन काही लोकांचे जीव वाचवण्यात आपण मदत करू शकतो। यासोबत आपण नियमित लसीकरण, आपलं LCDC लेप्रसी शोध मोहीम किंवा आपलं टीबी मुक्त भारत अभियान आपलं चालू आहे, त्या अंतर्गत पण टीबीच्या संशयित रुग्णांची तपासणी, कुष्ठरोग संशयित रुग्णांची तपासणी, माता आणि बालक यांचे लसीकरण। नमस्कार, माझं नाव अंजली कृष्ण वाघमारे। आम्हाला ग्रामपंचायतीकडून घरकुल मिळालं आहे, त्याबद्दल सरपंचाचा आणि उपसरपंचाचा धन्यवाद।